नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत रोजच्या जेवणात वांग बटाटा रस्सा भाजी। ही पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी अगदी साध्या साहित्यामध्ये तयार होते आणि चपाती, भाकरी, गरमागरम भातासोबत अप्रतिम लागते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक स्टेप अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे, त्यामुळे ही भाजी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनेल। चव, रंग आणि रस्सा कसा मस्त बनवायचा यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देखील शेअर करणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरू करूया आजची खास वांग बटाटा रस्सा भाजी। सुरुवातीला आपण शेंगदाण्याचा कूट तयार करायचा आहे। त्यासाठी आपण गॅसवर कढई मध्यम आचेवर गरम करून घ्यायची। त्यात कच्चे शेंगदाणे आपण अर्धा कप घालायचे आहे। अर्धा कप शेंगदाणे आपण भाजीला वापरणार आहोत। आता शेंगदाणे आपण सतत हलवत राहायचे आहे। 5 ते 7 मिनिटांसाठी आपण हे मध्यम आचेवर चांगले भाजून घ्यायचे आहे। त्यामुळे ते सर्व बाजूने एकसारखे भाजले जातात आणि हे कढईला अजिबात करपत नाही। शेंगदाण्याची साल हलकी सैल होऊ लागल्यावर याचा वास छान येऊ लागला की गॅस बंद करायचा। आपले शेंगदाणे या ठिकाणी भाजलेले आहे। हे एका ताटामध्ये आपण काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे। थंड केलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जाडसर किंवा बारीक अशी पूड करून घ्यायची आहे। ही पूड आपण वांग बटाटा भाजीच्या रश्श्यात घालणार आहोत, त्यामुळे रस्सा एकदम घट्टसर आणि दाटसर आणि खमंग असा लागतो। मस्त असा शेंगदाण्याचा कूट आपण तयार करून घेतलेला आहे। आता भाजीसाठी आपण हिरवे वाटण काढून घेणार आहोत। त्यासाठी आपण सोललेल्या लसणाच्या 12 ते 15 पाकळ्या घेतलेल्या आहेत। चिरून घेतलेले सुके खोबरे पाव कप घेतलेले आहे। स्वच्छ धुवून घेतलेली ताजी कोथिंबीर, तसेच 1 इंच चिरलेले अद्रक घेतले आहे। हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि हे आपण बारीक करायचे। यामध्ये आपण पाणी अजिबात वापरायचे नाही। हे मिश्रण आपण कोरडेच वाटण तयार करून घ्यायचे आहे। असे वाटण केले तर हे वाटण 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही। एकदम बारीक असे वाटण आपले काढून झालेले आहे। हे पहा, मस्त असे हे वाटण एकदम बारीक झालेले आहे। यात पाण्याचा वापर करायचा नाही, एकदम कोरडे आपण हे तयार केलेले आहे। हे वाटण आपण साईडला ठेवूया। आता एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण 1 कांदा वापरणार आहोत, म्हणजे एवढ्या भाजीसाठी आपण एकच कांदा मध्यम आकाराचा वापरलेला आहे। याची साल काढून घ्यायची। नंतर कांदा आपण मधोमध 2 भाग करून बारीक असा चिरून घ्यायचा आहे। कांदा चिरताना एकदम बारीक असा चिरायचा आहे। कांदा बारीक चिरून भाजीमध्ये घातल्यावर तेलावर तो पटकन असा परतला जातो आणि मसाल्यांमध्ये छान असा मिक्स होतो आणि भाजी आपली दाटसर होते। त्यासाठी कांदा चिरताना महत्त्वाची टिप्स तुम्ही लक्षात ठेवायची, एकदम बारीक असा कांदा चिरून घ्यायचा आहे। कांदा आपला या ठिकाणी बारीक चिरून झालेला आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी पिकलेले टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता हे टोमॅटो आपण चिरून घेणार आहोत। देठाचा भाग काढून घ्यायचा आणि याचे 2 मधोमध भाग करून आपण हे चिरून घेणार आहोत। एकदम बारीक असे हे आपण चिरून घेतलेले आहे। असे बारीक चिरलेले टोमॅटो पटकन असे शिजले जाते। कांदा आणि टोमॅटो हे दोन्हीही चिरून तयार झालेले आहे। आता आपण वांगे आणि बटाटे हे चिरून घ्यायचे आहे। एक मोठा बटाटा आपण घेतलेला आहे आणि हा साल काढून घ्यायचा आहे। बटाटा अगोदर आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। नंतर त्याची साल काढून घ्यायची आहे। तुम्हाला हवी असेल तर बटाट्याच्या सालीसोबत तुम्ही हा वापरू शकता। याचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहे। हे खूप लहान किंवा खूप मोठे करू नका, म्हणजे ते एकसारखे शिजतील। अशा पद्धतीने आपण हे कट करायचे आहे। तुम्हाला या ठिकाणी मी दाखवते, हे पहा, अशा पद्धतीने आपण याचे चौकोनी तुकडे केलेले आहे। त्यानंतर आपण पातेल्यामध्ये पाणी घेतलेले आहे। त्याच्यामध्ये बटाटे आपण घालून घ्यायचे आहे, कारण बटाटे हे लगेच काळे पडतात आणि ते व्यवस्थित असे पाण्यात टाकले तर काळे अजिबात पडत नाही। त्यासाठी आपण हे पाण्यात घालून घ्यायचे आहे। त्यानंतर वांगे घेऊन त्याचा देठ व साईडचे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। वांग्याला काटे असतील तर ते काढून घ्यायचे आहे। देठाकडील थोडासा भाग आपण कट केलेला आहे आणि नंतर खालील बाजू देखील अशा पद्धतीने कट करून वांगे आपण मधोमध कट करायचे आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण मध्यम आकाराच्या याच्या फोडी करून घ्यायच्या आहे। वांगे आपण व्यवस्थित चेक करायचे। कधी कधी वांगे हे किडके असते, त्यासाठी आपण हे नीट पाहून नंतरच कट करून घ्यायचे आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी वांग्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहे। हे वांगे आपले कट करून झालेले आहे। हे पहा,
त्यानंतर आपण बटाटा ज्या पाण्यामध्ये ठेवलेला आहे त्याच्यातच वांगे देखील घालून घ्यायचे आहे। वांगी देखील लगेच काळी पडतात, त्यासाठी अशा पद्धतीने वांगे आणि बटाटा आपण पाण्यामध्ये ठेवायचा। हे आपण साईडला ठेवूया। आता आपण फोडणीची तयारी करूया। गॅसवर आपण कढई ठेवूया, त्यात आपण 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे। पण या ठिकाणी 2 चमचे तेल वापरलेले आहे। तुम्हाला हवे असेल तर 1 चमचा जास्त घालू शकता आणि तेल चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालायची आहे। चमचा घेताना लहान घेतलेला आहे आणि लहान चमच्याप्रमाणे आपण मोहरी घातलेली आहे। नंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहे। जिरे आणि मोहरी मस्त तडतडू द्यायचे आहे। नंतर यामध्ये आपण 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची आणि मस्त खमंग फोडणी तयार करून घ्यायची आहे। नंतर बारीक चिरलेला कांदा घालूया, त्याचबरोबर टोमॅटो देखील घालायचा आहे आणि हे दोन्ही मस्त असे आपण मऊ होईपर्यंत आणि कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। हे पहा, 1 ते 2 मिनिटासाठी मस्त असे हे आपण परतून घेतलेले आहे। व्यवस्थित असे हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा धना पावडर घालून घेणार आहोत। पाव चमचा यामध्ये हळद घातलेली आहे। तसेच घरगुती काळा मसाला पण 1 चमचा घालायचा आहे आणि हे सर्व आपण घातल्यानंतर 1 मिनिट हे चांगले परतून घ्यायचे आहे। आपण मिक्सरवर वाटलेले वाटण याच्यामध्ये घालायचे आणि हा मसाला पण 3 ते 4 मिनिटं चांगला तेल सुटेपर्यंत छान परतायचा आहे। या ठिकाणी आपण लसूण वापरलेला आहे आणि खोबरे ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि याला तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने चांगले परतून घ्यायचे आहे। हे आपले परतून झालेले आहे आणि साईडनी तेल देखील मस्त सुटलेले आहे। यामध्ये आपण कापलेले बटाटे घालून घ्यायचे आहे आणि बटाटे आपण सुरुवातीलाच घालायचे आहे, बटाटे शिजायला वेळ लागतो, वांगे लगेच शिजले जाते, त्यासाठी आपण हे सुरुवातीला 3 ते 4 मिनिटं चांगले तेलावर परतून घ्यायचे। हे आपण मध्यम गॅसवर चांगले परतून घेतलेले आहे। बटाटे चांगले मऊ होईपर्यंत आपण परतलेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण कट केलेले वांग्याचे तुकडे घालून घ्यायचे आहे। याच्यावरती चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि पुन्हा हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। वांग्याला देखील मस्त असा मसाला कोटिंग होईपर्यंत हे आपण 1 मिनिट मिक्स करून घेतलेले आहे। नंतर याच्यामध्ये आपण गरम पाणी 4 कप घालून घेणार आहोत। गरम पाणी घातल्यामुळे भाजी आपली पटकन शिजली जाते आणि भाजीला तर्री देखील मस्त अशी येते, त्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आणि हे चांगले मिक्स करून याला एक उकळी काढून घ्यायची। उकळी आल्यानंतरच याच्यावर झाकण ठेवायचे आणि हे आपण 1 मिनिट शिजवून घ्यायचे। 1 मिनिट शिजवून घेतल्यानंतर पुन्हा हे आपण चेक करायचे की बटाटे शिजलेत की नाही। हे आपले थोडेसे शिजलेले आहे। आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत 4 चमचे। शेंगदाण्याचा कूट हे भाजी शिजत आल्यानंतर शेवटी घालायचा, म्हणजे भाजीचा रंग बदलत नाही आणि तरी देखील व्यवस्थित येते आणि भाजी एकदम खमंग आणि टेस्टी लागते। पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचे आणि 1 ते 2 वाफा काढून घ्यायच्या। एक वाफ काढून घेतलेली आहे आणि आता आपली भाजी शिजली की नाही ते पाहूया। हे पहा, वांगे मस्त असे शिजलेले आहे आणि बटाटेही दाबले की लगेच मऊ होत आहे, म्हणजे हे आपले शिजून तयार झालेले आहे। याच्यावरती बारीक चिरलेली आपण कोथिंबीर घालायची आणि ही भाजी पुन्हा मिक्स करून घेणार आहोत। हे पहा, मस्त अशी आपली भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे। चमच्याने घेऊन दाखवते, दाटसर असा रस्सा झालेला आहे। सर्विंग बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा रस्सा घालून घ्यायचा आहे। रस्सा घालताना पाहू शकता एकदम मस्त असा हा तयार झालेला आहे, एकदम दाटसर मस्त बनलेला आहे। भाजी सर्व करून घेऊया। पहा, रस्सा किती सुंदर घट्ट झालेला आहे आणि मसाल्यांचा रंग आणि सुगंधही अप्रतिम आलेला आहे। ही भाजी चपाती, भाकरी, गरमागरम भातासोबत खायला खूप स्वादिष्ट लागते। एकदा तुम्ही ही नक्की करून पहा। मी तुम्हाला आज माझ्या पद्धतीने ही कशी करायची ते दाखवलेले आहे। ही भाजी करायला एकदम सोपी आहे, घरच्या साहित्यात आणि झटपट अशी तयार होणारी आहे। आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते। आपण चपाती बरोबर खाऊन पाहूया। चपाती बरोबर हा रस्सा टेस्ट करायचा आहे। हे पहा, मस्त असा रस्सा आपण चपाती बरोबर घेतलेला आहे आणि याचा एक घास खाऊन पाहूया। आहा, मस्त असा हा रस्सा झणझणीत झालेला आहे। दुसरा घास आपण वांग्याचा घेणार आहोत। चपाती तोडून घेऊया आणि त्यानंतर वांगे तुम्ही पाहू शकता, चपातीत घेतल्याबरोबर हाताने दाबल्यानंतर लगेच तुटले जाते, एवढे मऊ शिजवून घ्यायचे आहे आणि हे देखील खाऊन पाहणार आहोत। वांग बटाटा रस्सा भाजी एकदम मस्त आणि झणझणीत अशी झालेली आहे। तुम्ही ही भातासोबत, चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता।
भाताबरोबर देखील ही मस्त अशी लागते। आज मी तुमच्याबरोबर वांग बटाटा रस्सा भाजी कशी करायची ही मी माझ्या पद्धतीने केलेली आहे। तुम्ही कशा पद्धतीने करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि अशा चविष्ट स्वादिष्ट आणि पारंपरिक रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपींसोबत।